नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. माझ्या मृत आईच्या दुःखाचा राजकीय बाजार मांडू नका. सुषमा अंधारेंवर खासदार आष्टीकरांचा पुत्र भडकला. निवडणुकीच्या मतदानाचा अंतिम टप्पा सुरू असतानाच नांदेडमधील राजकीय वातावरण प्रचंड तापलं. महाविकास आघाडीचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांनी शिवसेना ठाकरे गट नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दात टीका केली आहे. सुषमा अंधारे यांनी माझ्या कुटुंबावर घेतलेलं तोंडसूक मला प्रचंड हर्ट करून गेलं असून माझ्या मृत आईच्या दुःखाचा राजकीय बाजार या लोकांनी मांडला आहे, असा संताप कृष्णा आष्टीकर यांनी व्यक्त केला. मला मतदान करू नका म्हणायला अंधारे कोण? सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित कृष्णा आष्टीकर यांना मतदान न करण्याचं आवाहन केलं होतं. यावर प्रत्युत्तर देताना आष्टीकर म्हणाले, राजकारणात चतुर असावेच लागते, त्याशिवाय राजकीय म्हणून ओळख कशी मिळणार? मात्र सुषमा अंधारे यांनी जे लिहिलं आहे ती निव्वळ अतिशयोक्ती आहे. मतदानाच्या अंतिम टप्प्यात असताना त्यांनी कृष्णा आष्टीकरांना मतदान करू नये असं लिहिलं. मला मतदान करायचं नाही मग कोणाला करायचे? अंधारे नेहमीच असे काहीतरी बोलत असतात आणि म्हणूनच कदाचित लोक त्यांच्यावर नाराज आहेत. आपली निष्ठा अजूनही महाविकास आघाडी सोबत असल्याचं स्पष्ट करताना आष्टीकर म्हणाले, मी थोड्या वेळापूर्वीच मिलिंद नार्वेकर साहेबांशी बोललो आहे. माझे उद्धव ठाकरे साहेबांशी आणि नार्वेकर साहेबांशी उत्तम संबंध आहेत. काँग्रेसनेही मला अधिकृत व्हीप बजावून मतदान करायला सांगितलं आहे. माझी भूमिका अगदी स्पष्ट आहे. मी आघाडीसोबत होतो आहे आणि राहणार. सुषमा अंधारे यांना नक्की काय अडचण होती किंवा माझ्याबद्दल काय आकस होता हे देव जाणे. जर शिंदे गटातील गजानन कीर्तीकर आणि ठाकरे गटातील अमोल कीर्तीकर हे पिता पुत्र एकत्र असू शकतात तर कृष्णा पाटील आष्टीकर का नाही?